आपण नवोदय प्रवेश परीक्षा देत असाल किंवा फॉर्म भरला असेल तर आपणासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। वेळ लावून अगदी 1 तासाचा व्हिडिओ आहे। संपूर्ण व्हिडिओ पहा, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण लिहून घ्या। या व्हिडिओमध्ये आपण मागील 10 वर्षांमध्ये अपूर्णांक आणि अवयव या घटकावर विचारण्यात आलेली महत्त्वाची प्रश्न घेणार आहोत। नवोदयचे आणखी काही व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील किंवा WhatsApp ग्रुपमध्ये जॉइन व्हायचं असेल तर या नंबरवर मेसेज करा आणि खाली लिहा WhatsApp ग्रुप नवोदय प्रवेश परीक्षेसाठी। काही प्रश्न असे आहेत जे प्रश्न एका 10 सेकंदामध्ये 15 सेकंदामध्ये सुटतात। तर अशा महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तिसरा चॅप्टर आहे आपला फ्रॅक्शन अँड देअर फोर फंडामेंटल ऑपरेशन ऑन देम, म्हणजे अपूर्णांक व अपूर्णांकावरील 4 क्रिया। किंवा जे काही मूलभूत क्रिया आहेत, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागाकार, या सर्व क्रिया आणि अपूर्णांक या संबंधीचे प्रश्न या चॅप्टरमध्ये आहेत। त्यानंतर आहे फॅक्टर्स अँड मल्टिपल्स, म्हणजे अवयव आणि गुणित। तर पाहूया या दोन्ही घटकावरील महत्त्वाची प्रश्न जे की यापूर्वी परीक्षेमध्ये विचारण्यात आली होती। तर यामधील पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, खालीलपैकी कोणतं सत्य आहे। आणि हा प्रश्न 2019च्या परीक्षेमध्ये विचारण्यात होता। परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता। पहिलं वाक्य आहे, 0 इज अन ऑड नंबर, म्हणजे 0 ही विषम संख्या आहे। शून्य ही विषम संख्या आहे। दुसरं वाक्य आहे, 0 इज अन इवन नंबर, म्हणजे 0 ही समसंख्या आहे। त्यानंतर 0 इज अ प्राइम नंबर, 0 ही मूळ संख्या आहे। आणि चौथं वाक्य आहे, 0 इज नॉट ऑड अँड इवन नंबर, म्हणजे 0 ही सम किंवा सम आणि विषम दोन्हीही नाही। तर पहा, आपण जे ऑड, इवन, प्राइम हे जे टाइप्स पाहिलेले आहेत, हे सर्व टाइप्स हे नॅचरल नंबरसाठी लागू आहेत। नॅचरल नंबर म्हणजेच नैसर्गिक संख्या। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 0 ही नैसर्गिक संख्या नाही, म्हणजे 0 नैसर्गिक संख्या नसल्यामुळे त्याला या प्रकारामध्ये घेताच येत नाही। त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे, 0 इज नॉट अन ऑड नंबर अँड नॉट अ प्राइम, नॉट अ इवन नंबर, नॉट अ प्राइम नंबर। हे कुठलंच आपल्याला या ठिकाणी म्हणू शकत नाहीत आपण, कारण ते सम ही नाही आणि विषम ही नाही। हेच या ठिकाणी योग्य पर्याय आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1/3 गुणिले 4 अधिक 1/20 गुणिले 21। तर यासारखा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेत आला यदा कदाचित, तर हा प्रश्न सोडवण्याची एकच सोपी पद्धत म्हणजे, सर्वात महत्त्वाचं, या प्रश्नाची सुरुवात 1 गुणिले 1/1 गुणिले 2, 2 गुणिले 3, 3 गुणिले 4 अशी असली पाहिजे।
तर या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना या प्रश्नामध्ये जो शेवटचा अपूर्णांक आहे त्याचा छेद चेक करा. किती आहे? 20 गुणिले 21. तर याचं उत्तर असतं 20/21. झालं. पहा किती वेळ लागतो. फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे हे गणित या प्रकाराचंच आहे आणि या प्रकारामध्ये मग तुम्ही सहज सांगू शकता की याचं उत्तर 20/21 येतं. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे पहा. 1/1 गुणिले 2 अधिक 1/2 गुणिले 3 अधिक 1 या ठिकाणी 3 गुणिले 4 अधिक 1/4 गुणिले 5 अधिक आणि शेवटचा आहे 99 गुणिले 100. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? 99/100. म्हणजे पहा किती सेकंदामध्ये तुम्ही हे प्रश्नांची उत्तरं देऊ शकता किंवा सोडवू शकता. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला 15.1/2 वजा कंसात 12/5 गुणिले 5/8 अधिक कंसात 7/1.3/4 कंस बंद पुन्हा चौकटी कंस बंद गुणिले 2 बरोबर किती. आणि हा प्रश्न सुद्धा 2019च्या पेपरमध्ये विचारला गेला होता. तर पाहूया प्रश्न कसा सोडवायचा. तर या ठिकाणी प्रश्नामध्ये दिलेला आहे 15.1/2 वजा चौकटी कंसामध्ये 12/5 गुणिले 5/8 अधिक कंसामध्ये 7 भागिले. आता या ठिकाणी आपण काय करूयात 7 भागिले जे आहे ते आता 4 1 4 आणि हे 3 म्हणजे डायरेक्ट 7/4 लिहूयात कंस बंद गुणिले 2. आता हे सोडवत असताना सुरुवातीला हा ब्रॅकेट सोडवून घ्यावा लागेल आपल्याला. म्हणजे या ठिकाणी येईल 15.1/2 वजा हे 12/5 गुणिले 5/8 अधिक. आता हा ब्रॅकेट सोडवत असताना हे 7 भागाकाराच्या ऐवजी गुणाकार लिहा आणि याला व्यस्त करा म्हणजे 4/7 कंस बंद गुणिले 2. आता या ठिकाणी आपण हा ब्रॅकेट सोडवत असताना हे 7 1 7 आणि हे 7 1 7 असं सोडवू शकतो. म्हणजे आता ह्या ब्रॅकेटमध्ये किती राहिलं फक्त 4. आता हे ब्रॅकेटमध्ये 4 राहिले आणि हे प्लस म्हणजे आपण असं लिहू शकतो. आता हे पण आपण काय करूयात इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये लिहूयात. 15 2 30 आणि 1 31 म्हणजे तर या ठिकाणी आलं हे 31/2 मायनस कंसामध्ये 12/5 गुणिले 5/8 अधिक 4 गुणिले 2. त्यानंतर आता हा ब्रॅकेट सोडवत असताना या ठिकाणी प्लस आणि हे मल्टिपल आहे. तर आपल्याला बॉडमॉसचा रूल सर्वांना माहिती आहे ना. बॉडमॉस काय आहे रूल बॉडमॉस? त्यालाच मराठीमध्ये कंचे भागू बेव. तर या नियमानंच आपण हे उदाहरण सोडवत आहोत. बी म्हणजे ब्रॅकेट, क म्हणजे कंसाचे, डी म्हणजे डिव्हिजन, भा म्हणजे भागाकार, एम म्हणजे मल्टिफिकेशन, गु म्हणजे गुणाकार, ए म्हणजे ॲडिशन, बे म्हणजे बेरीज आणि एस म्हणजे सबट्रॅक्शन, व म्हणजे वजाबाकी म्हणजे कंचे भागू बेव. या पद्धतीने आपण सोडवत आहोत. तर अगोदर आपण हा छोटा ब्रॅकेट सोडवला. आता या ब्रॅकेटमध्ये हा मल्टिफिकेशन डिव्हिजन नाही म्हणून मल्टिफिकेशन आधी सोडवूयात. तर 5 1 5 5 1 5 आपण असं कट करू शकतो जर गुणाकार असेल तरच फक्त. त्यानंतर 12 आणि 8चा जर विचार केला तर 4 न भाग जाईल. 4 2 8 4 त्रिकोण 12 म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 31/2 वजा कंसामध्ये हे 3/2
अधिक 4 गुणिले 2. त्यानंतर ही प्रक्रिया पुढे आपण सॉल्व्ह करूयात. आता हे 3/2 अधिक 4 आहे तर 2 आणि 4चा गुणाकार येईल. 2 चौक 8 आणि हे 3 11. म्हणजे या ठिकाणी आपण असं लिहू शकतो 31/2 वजा कंसामध्ये 2 दुनी 4 दुनी 8 आणि 3 11 म्हणजे 11/2 गुणिले 2. आता हे गुणिले 2 जे आहे आणि छेदामध्ये 2 यांचा आपण असं करू शकतो 2 1 2 2 दुनी 4 म्हणजे या ठिकाणी उत्तर राहील 31/2 गुणिले 11. आता हे वजा 11 आहे तर 2 आणि 11चा गुणाकार करून 31 मधून वजा होईल म्हणजे 31 वजा 11 दोन्ही 22 आणि छेदामध्ये 2. तर याचं उत्तर येईल 9/2. 31 मधून 22 गेले 9/2. तर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आणि आपल्याला या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 मध्ये हे उत्तर दिसतं. सॉरी, पर्याय क्रमांक 3 मध्ये उत्तर आहे 9/2. तर यासारखं एक गणित सेम टू सेम गणित अशा प्रकारचं एक गणित परीक्षेमध्ये असणार हे लक्षातच ठेवा. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2016ला विचारण्यात आला होता. या ठिकाणी पण आता हा प्रश्न सोडवत असताना सुरुवातीला हा प्रश्न समजून घेऊयात. प्रश्न लिहूयात आपण. चौकटी कंसामध्ये पुन्हा हा 2/3 अधिक 4/9 ऑफ 3/5 डिव्हिजन 1 इंटिजर 2/3 इंटू 1 इंटिजर 1/4 मायनस 1/3. आता सर्वात महत्वाचं सुरुवातीला आपल्याला हा ब्रॅकेट सॉल्व्ह करावा लागेल. आता हा ब्रॅकेट सॉल्व्ह करत असताना या ठिकाणी डिनोमिनेटर 9 आहे, इथं 3 आहे. मग याला जर 3 न मल्टिप्लाय केलं अंशाला आणि छेदाला तर हा डिनोमिनेटर सेम होईल म्हणजेच छेद समान करून घेता येईल. आणि छेद समान जर केला तर हे या पद्धतीने येणार आहे. 3 न गुणलं तर 2 6/9 अधिक 4/9. आता हे ऑफ म्हणजेच गुणाकार 3/5 भागिले. आता हे मिक्स्ड फ्रॅक्शन आहे तर 3 1 3 आणि हे 2 म्हणजेच 5/3 गुणिले 4 1 4 आणि हे 1 म्हणजे 5/4 वजा 1/3. त्यानंतर पहा आता ह्या ब्रॅकेटची बेरीज करून घेऊयात. सेम डिनोमिनेटर सेम झालाय म्हणजे छेद समान आहे तर 6 आणि 4 10 होईल म्हणजे हे येईल 10/9 गुणिले 3/5. आता या ठिकाणी भागाकाराच्या ऐवजी गुणाकाराचं चिन्ह देऊयात आणि याला व्यस्त करूयात म्हणजे 3/5 गुणिले 5/4 वजा 1/3. तर या ठिकाणी हा 1 2 3 4 अपूर्णांकामध्ये सर्वांच्याच मध्ये गुणाकाराचं चिन्ह दिसते तुम्हाला. तर आपण डायरेक्ट यांचा भागाकार करू शकतो. म्हणजेच हे पहा 3 1 3 3 3 9. त्यानंतर 3 1 3 हे 3 1 3. त्यानंतर 5 1 5 5 1 5 वर 1 आणि छेदामध्ये 1 अशा पद्धतीने आपण हा भागाकार करायचा आहे. फक्त कुठपर्यंत हे गुणाकाराचे साइन आहेत तेवढेच. 5 1 5 5 2 10. त्यानंतर 2 1 2 2 2 4. बघा आता ह्या ठिकाणी अंशामध्ये काय उरलेलं आहे 1 आणि छेदामध्ये 2 म्हणजेच याचं उत्तर असं येतं चौकटी कंसामध्ये 1/2 वजा 1/3. त्यानंतर आता तिरकस गुणाकार करूयात. 3 1 3 वजा 2 1 2 आणि छेदामध्ये 2 6. 3 मधून 1 गेलं 3 मधून 2 गेले 1 राहिलं आणि छेदामध्ये 6 म्हणजे 1/6 हे या प्रश्नाचं उत्तर असेल म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2015च्या परीक्षेमध्ये विचारलेला. या ठिकाणी पण पहा दिलेल्या माहितीमध्ये प्रश्न असा आहे 3/2 गुणिले कंसामध्ये 7/9
वजा 2/3 अधिक महिरपी कंसामध्ये 1/3 अधिक 2/3 वजा 4/9 कंस बंद महिरपी कंस बंद चौकटी कंस बंद. आता या ठिकाणी हा प्रश्न सोडवत असताना आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे ते आधी समजून घेऊयात. तर आता हा ब्रॅकेट सोडवायचा आहे तर हे वजाबाकी करावी लागणार आहे. या ठिकाणी पुन्हा छेद 9 आहे, इथं 3 आहे, म्हणजे याला 2 न गुणून ठेवा, याला 2 न गुणून ठेवा, म्हणजे छेद समान येईल. 3 न गुणावं लागेल, 3 न गुणावं लागेल, छेद समान येईल. त्यानंतर आणखी काय करता येईल आपल्याला, याचा पण छेद आपण 9 करू शकतो, म्हणजे याला पण 3 न गुणून ठेवा, याला पण 3 न गुणून ठेवा, कारण हे सर्वच पुन्हा 9 होणार आहे. आता या ठिकाणी 9 छेद आहे, मग याचा छेद 3 करूयात, म्हणजे 9 करूयात. म्हणजे आपण छेद समान करण्यासाठी या पुढच्या स्टेपमध्ये गुणाकार करत आहोत अंशाला आणि छेदाला. तर पाहूया काय होईल. आता हे 3/2 गुणिले कंसामध्ये 7/9 वजा 2×6 3×9 अधिक महिरपी कंसामध्ये 3/9 अधिक 3×2 6 छेदामध्ये 3×9 हा कंस असाच ठेवूयात, वजा 4/9 कंस बंद कर्ली ब्रॅकेट आणि या ठिकाणी चौकटी कंस. यानंतर पुढच्या स्टेपला पहा, ही वजाबाकी होईल, 6 मधून 4 जातील, 2 राहील, आणि या ठिकाणी हे बाहेरची वजाबाकी पण करू शकतो, कारण इथं कुठंच गुणाकाराचं चिन्ह आता आपल्याला दिसत नाही. म्हणजे हे 3/2 गुणिले कंसामध्ये ही वजाबाकी पण करू शकतो आपण गुणाकाराचं चिन्ह नसल्यामुळं. तर 7 मधून 6 गेले 1/9 अधिक महिरपी कंसामध्ये हे 3/9 अधिक 6 मधून 4 गेले 2/9. त्यानंतर आता ह्या दोन्हीची बेरीज करा, किंवा हे तिन्ही बेरीज तुम्ही करू शकतात, कारण या ठिकाणी आता बेरीजच राहिलेला आहे. म्हणजे 3/2 गुणिले कंसामध्ये हे 1 आणि 2, 1 आणि 3 4 आणि 2 6, म्हणजे 6/9. तर आता हे सोडवून घेऊयात आपण. 3/2 गुणिले 6/9. तर या ठिकाणी डायरेक्ट 2×6 3×1 3×3 3×9 3×1 म्हणजे उत्तर आलंय 1/1 1/1 म्हणजेच 1. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3. नेक्स्ट, यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत. 1.1/24 वजा 1 अधिक 1/36 बरोबर किती? हा प्रश्न 2010 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर या ठिकाणी जो प्रश्न दिलेला आहे 1.1/24 वजा 1 अधिक 7/36. तर या ठिकाणी दिलेल्या माहितीनुसार आपण जर हे केलं 24 × 24 आणि हे 1 म्हणजे 25/24 वजा, आता हे 1 आणि याचा छेद पण एकच असणार आहे लक्षात घ्या, म्हणून हे येईल 1/1 अधिक 7/36. आता जर आपण छेद समान करायचा विचार केला तर ह्या 24, 1 आणि 36चा लसावी शोधावा लागेल, म्हणजे यांचा पाडा म्हणावा लागेल. तर 72चा पाडा येतो, म्हणजे आपण डायरेक्ट याला जर 3 न गुणलं तर हे येईल 75/72 वजा याला 72 गुणिले 72 नच गुणायचं अधिक या ठिकाणी 2 न गुणावं लागेल, म्हणजे 14/72. तर आता छेद समान आलेला आहे 72 72 72. तर आपण हे असं सोडवू शकतो, 75 वजा 72 अधिक 14 छेदामध्ये 72. 75 मधून 72 गेले 3 राहतील, आणि 3 आणि 14 17, म्हणजे 17/72. तर या प्रश्नाचं उत्तर असेल 17/72, म्हणजे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो वेगळ्या पद्धतीचे थोडे प्रश्न आहेत. पहा, 1 अधिक 1/2 दुसऱ्या कंसामध्ये 1 अधिक 1/3 पुन्हा 1 अधिक 1/4 1 अधिक 1/5. तर पुढे किती?
सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन कंसाच्या दरम्यान कोणतं चिन्ह नसेल तर या ठिकाणी गुणाकार असतो हे लक्षात ठेवा. आता हा प्रश्न फक्त दिसायलाच खूप मोठा आहे, परंतु हा प्रश्न सोडवण्यासाठी अतिशय सोप्या पद्धतीने सोडवता येतो. 1+1/2 गुणिले 1+1/3 गुणिले 1+1/4 गुणिले 1+1/5. तर आपण ही बेरीज करून घेऊयात. बे एक बे आणि हे एक म्हणजे हे होईल 3/2 गुणिले 3 एक 3 आणि हे एक म्हणजे 4/3 गुणिले 4 एक 4 आणि वरचं एक म्हणजे 5/4 गुणिले 5 एक 5 आणि हे एक म्हणजे 6/5. तर आता हा गुणाकार जेव्हा आपल्याला दिसतो तेव्हा आपण भागाकार करू शकतो किंवा काटाकाटी करता येते. तर ती कशी करायची तर पहा, 3 एक 3 3 एक 3 4 एक 4 4 एक 4 5 एक 5 5 एक 5. आता या ठिकाणी काय राहिलं शिल्लक वर 6 आणि छेदामध्ये काय आहे 2. तर 2 न भागूयात. बे एक बे बे त्रिक 6 म्हणजे उत्तर काय येईल 3/1 म्हणजेच उत्तर असेल 3. तर इतक्या सिंपली म्हणजे अगोदर जेव्हा आपण हा प्रश्न पाहिला तेव्हा आपल्याला वाटलं की याला किती वेळ लागतो की वगैरे, तर हा प्रश्न अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये तुम्ही सुद्धा याच पद्धतीने सोडवायचा आहे. यानंतर पाहूया दुसरा प्रश्न. दुसरा प्रश्न आहे पहा, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, परंतु आता शेवटचं पद आहे 1+1/20 म्हणजे इथपर्यंत लिहिले 4 पर्यंत आणि पुढे हे मधल्या पण सर्व या ठिकाणी पदांचा समावेश होतो. तर हे सोडवत असताना 1+1/2 गुणिले 1+1/3 गुणिले 1+1/4 गुणिले आणि शेवटचं पद आहे 1+1/20. तर या सर्वांमध्ये गुणाकार आहे. बे एक बे आणि हे एक म्हणजे 3/2 गुणिले 3 एक 3 आणि हे एक म्हणजे 4/3 गुणिले 4 एक 4 आणि 1 म्हणजे 5/4 गुणिले हे शेवटपर्यंत जर गेलं तर 20 एक 20 आणि 1 म्हणजे हे 21/20. तर काय होईल पहा, आता हे 3 एक 3 3 एक 3 कटेल, 4 एक 4 4 एक 4 कटेल, याच्या पुढे असंच 5 एक 5 5 एक 5 कटेल आणि हे सगळं होत असताना इथं कुठंतरी 20/19 असणार आहे. तर हे 20 एक 20 20 एक 20 कटेल, त्याच्या आधी हे 19 पण कटणार आहे. तर राहते 21 आणि पहिलं पद 2 एवढं शिल्लक राहणार आहे. मधलं सगळंच आपलं हे कट होणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल 21/2. तर जे काही राहील ते तुमच्या लक्षात येतं आणि तेच तुम्ही उत्तर लगेच लिहायचं आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. आता पुढचा प्रश्न असाच आहे, फक्त या ठिकाणी वजाबाकीचं चिन्ह आहे 1+1/2. तर या ठिकाणी आपण 1+1/2 1+1/3 1+1/4 1+1/5 बे एक बे आणि -1 म्हणजे 1/2 गुणिले 3 एक 3 आणि -1 म्हणजे 2/3 गुणिले 4 एक 4 आणि -1 3/4 5 एक 5 आणि -1 म्हणजे 4/5. तर आता पहा या ठिकाणी आपण आणखी काटाकाटी करू शकतो. बे एक बे बे एक बे 3 एक 3 3 एक 3 4 एक 4 4 एक 4 काय शिल्लक राहिलं तर हा पहिल्याचा अंश आणि शेवटच्याचा छेद म्हणजे याचं उत्तर आलं 1/5 झालं. इतक्या कमी वेळेमध्ये हा प्रश्न सुटतो किंवा सोडवता येतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे याच पद्धतीने 1+1/2 म्हणजेच 1/2 गुणिले 3 एक 3 आणि 1 म्हणजे या ठिकाणी येणार आहे 2/3 गुणिले 3/4 गुणिले 4/5 आणि हे गुणिले जर करत गेलं तर शेवटी येईल 9/10. तर या ठिकाणी पहा आता कोणते पद कट होतात. हे 2 2 3 3 4 4 5 5 असे इथं 9 9 कटणार आहे. राहिलं काय शिल्लक इथला 1 अंशामध्ये आणि छेदाचा हा 10 म्हणजे उत्तर आलेलं आहे 1/10.
तर पहा एकदम सोप्या पद्धतीनं, घाबरू नका, फक्त कोणताही प्रश्न तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा, 12 अधिक स्टार छेद 6 बरोबर 13.1/6. तर याची बेरीज कसं करतो, तर 6 आणि 12चा गुणाकार 12 सकून 72 अधिक स्टार छेदामध्ये 6 बरोबर 13 78 आणि हे 1 म्हणजे 79/6. तर हे 6 ला 6 आहे, 72 अधिक स्टार म्हणजे 79 म्हणजे 72 प्लस स्टार बरोबर 79. हे स्टारच्या ठिकाणी काय असेल, तर हे 72 इकडे वजा करा किंवा तुम्ही तोंडी पण सांगू शकता. 72 प्लस 7 इज इक्वल टू 79 अँड सो व्हॅल्यू ऑफ स्टार इज इक्वल टू 7. यानंतर पाहूया पुढील भाग. यानंतर पुढचा भाग आहे, अ कंटेनर इज 1/5 ऑफ वॉटर इफ 40 लिटर ऑफ वॉटर इज रिक्वायर्ड टू फिल अप द कम्प्लिटली देन व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ द कंटेनर. म्हणजे एक भांडं आहे, त्या भांड्याचा 1/5 ऑफ वॉटर म्हणजे त्या भांड्याचा 1/5 भाग भरलेला आहे. तर हा प्रश्न काय आहे मराठीमध्ये समजून घेऊयात. एका भांड्याचा 1/5 भाग पाण्याने भरला आहे. तर आणखी इफ 40 लिटर ऑफ द वॉटर इज रिक्वायर्ड टू फिल अप कम्प्लिटली, आणखी 40 लिटर पाणी पूर्ण भांडे भरण्यासाठी आवश्यक आहे. व्हॉट इज द कॅपॅसिटी ऑफ कंटेनर. तर भांड्यात एकूण किती पाणी मावेल, एकूण पाणी किती मावेल, किती भरता येईल वाटल्यास. तर हा प्रश्न कुठलंही गणिती क्रिया न करता कसा सोडवायचा हे समजून घेऊयात. तर ह्या ठिकाणी एक भांड आहे समजूयात आपण असं. तर हे भांड आहे आणि याचा 1/5 भाग, 1/5 म्हणजे काय, 5वा भाग पाण्याने भरला. याचे 5 भाग करूयात आपण अगोदर. 1 2 3 4 आणि 5. तर हा भाग आहे 1 2 3 4 आणि 5. तर या ठिकाणी हा जो भाग आहे हा पाण्याने भरला आहे. लक्षात तुमच्या. आता हा पाण्याने भरलाय आणि हे जे वरचे 4 भाग आहेत यामध्ये 40 लिटर पाणी बसणार आहे. 40 लिटर. या ठिकाणी किती भाग आहेत पहा, 1 2 3 4 म्हणजे 4 भागामध्ये किती बसणार आहे, 40 लिटर. म्हणजे एका भागामध्ये किती, 10 लिटर 10 लिटर 10 लिटर आणि 10 लिटर म्हणजेच 10 10 10 10 म्हणजे इथं किती बसेल मग या पण भागामध्ये, हे 10 लिटर. सो टोटल कॅपॅसिटी किती झाली मग, 50 लिटर. म्हणजे त्या भांड्याची कॅपॅसिटी किती असेल, 50 लिटर. तर पहा, कोणतंही कॅल्क्युलेशन, गुणाकार, बेरीज, वजाबाकी न करता हा प्रश्न आपण सॉल्व्ह करू शकतो आणि तेही एका आकृतीवर फक्त. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 50 लिटर, पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पाहणार आहोत आपण कन्सेप्ट ऑफ फॅक्टर्स. तर अवयव म्हणजे काय किंवा कन्सेप्ट ऑफ फॅक्टर काय आहे. तर या ठिकाणी कन्सेप्ट ऑफ फॅक्टर पाहत असताना समजा एक नंबर आहे 10. तर 10 हा कोणत्या संख्येचा प्रॉडक्ट येतो, तर 2 × 5. तर या ठिकाणी 10चं हे अवयव रूपामध्ये, गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण रूपांतर केलेलं आहे. आणि जर समजा आपल्याला असं विचारलं की याला कोणत्या संख्येने भाग जातो,
डिवायझर ऑफ ऑल म्हणजे 10, तर 10ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1, 2, 5 आणि 10. या सर्व संख्येने 10ला भाग जातो. आता हे जर आपण 30च्या बाबतीमध्ये पाहिलं 30, तर आपण कसं लिहू शकतो पहा, 2 गुणिले 15, कारण 15 गुणिले 2 केले 30 येतं. पुन्हा हे 2 गुणिले 15 म्हणजेच 3 गुणिले 5. अँड दिस इज द मल्टिपल फॉर्म ऑफ प्राईम नंबर ॲज 30. आणि जर आपल्याला असं विचारलं की 30ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, बाय विच नंबर 30 इज डिव्हिजिबल, तर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 6 आहे, त्यानंतर 10 आहे, 15 आहे आणि 30 पण आहे. तर यावरच काही महत्त्वाचे प्रश्न आपण पाहूयात. तर या ठिकाणी फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव स्वरूपामध्ये पण आपण आत्ताच पाहिलेलं आहे, तरी पण आणखी हे सोडवायचं कसं किंवा फॅक्टर कसे पाडायचे हे समजून घेऊयात. समजा आपल्याकडे एक मोठी संख्या आहे 60, तर 60ला 2 पद्धतीने अवयव करता येतात आपल्याला. पहा, 2 गुणिले, आता ह्या 2 न ह्या 60ला भागा, 6 आणि हे 0ला 0, 2 गुणिले 30 झालं. त्यानंतर हे 2 गुणिले, आता ह्या 30ला कोणत्या संख्येने भाग जाईल? 2, तर 1 उरलं 5 10. पुन्हा 2 गुणिले 2 गुणिले, आता 15 म्हणजेच 3 गुणिले 5. तर दिस इज द फॅक्टरायझेशन, म्हणजे 60चे हे अवयव आहेत. आता हेच वेगळ्या पद्धतीनं व्हर्टिकली मेथडनं कसं सोडवायचं ते पाहूयात आपण उभ्या पद्धतीनं. तर 60ला 2 ने भाग जातो, 6 0ला 0, पुन्हा अजून 30ला 2 ने भाग जातो, 1 उरलं 5 10, पुन्हा याला 3 ने भाग जातो, 3 5 15, पुन्हा 5ला 5 ने भाग जातो, 5 1 5. तर हे जी सगळी लिस्ट आहे ते याचे अवयव आहेत, म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 इज इक्वल टू 60. तर या पद्धतीनं सोडवा किंवा या पद्धतीनं सोडवा, आपल्याला हे असे अवयव तयार करता आले पाहिजेत किंवा गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहिता आलं पाहिजे. तर पाहूया परीक्षेत विचारण्यात आलेली महत्त्वाची प्रश्न. तर या ठिकाणी आहे पहिला प्रश्न, द कॉमन फॅक्टर ऑफ 12 अँड 15 आर, म्हणजे 12 आणि 15 यांचे कॉमन फॅक्टर कोणते आहेत? आता कॉमन फॅक्टर म्हणजे कसले? सामायिक अवयव. तर या ठिकाणी सामायिक अवयव कसं शोधायचं? तर 12चे कोणते कोणते फॅक्टर आहेत? 12ला 1 न भाग जातो, 2 ने भाग जातो, डिव्हिजिबल बाय 1 2 3 4 6 अँड 12. 12 इज डिव्हिजिबल बाय 1 2 3 4 6 अँड 12 अँड 15 ऑल्सो. 15ला कोणत्या संख्येने भाग जाईल? 1 3 5 आणि 15. तर यामध्ये कॉमन कोण कोण आहे? कॉमन, तर या ठिकाणी कॉमन 1 आहे, 1 आहे, 3 आहे, 3 आहे. मीन्स कॉमन फॅक्टर, त्यालाच मराठीमध्ये सामायिक फॅक्टर असं म्हणतात, 1 अँड 3. तर 1 अँड 3चा ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन नंबर फर्स्ट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. हा प्रश्न 2010 मध्ये विचारला गेला होता. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे प्राईम फॅक्टर ऑफ 32. तर आता 32चं आपल्याला प्राईम फॅक्टरायझेशन माहित पाहिजे. हा प्रश्न 2017ला विचारलेला आहे. तर 32 गुणाकार असलेल्या या ठिकाणी संख्या शोधायची आहेत. 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 3 यांचा गुणाकार 32 येतो का? नाही येत. या ठिकाणी 2 गुणिले 2 गुणिले 8 यांचा गुणाकार 32 होतो, पण हे प्राईम नाही, म्हणजे हे पण कॅन्सल, हे पण कॅन्सल. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 4 हे 4 प्राईम नाही. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 ऑल नंबर्स आर प्राईम. सो दिस इज द करेक्ट आन्सर. आणि याचं प्रॉडक्ट सध्या 32 येतो. 2 into 2 into 2 into 2 into 2 is equal to 32 and this is the correct answer. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द प्रॉडक्ट ऑफ द नंबर्स डिनोटिंग द एजेस इन इयर ऑफ 2 adults इज 770. व्हॉट इज द सम ऑफ देअर एजेस इन इयर? म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा होतो, 2 मोठ्या व्यक्तींच्या
दोन मोठ्या मोठ्या म्हणजे ज्यांचं वय 18पेक्षा जास्त आहेत, दोन मोठ्या व्यक्तीच्या वयाचा गुणाकार 770 आहे, तर त्यांच्या वयाची बेरीज किती? दोन 2015च्या नवोदय परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय. तर हा जो 770 गुणाकार आहे तो कुणाकुणाचा गुणाकार येतो हे आपण चेक करूयात. तर हा गुणाकार येतो पहा 77 गुणिले 10. आता हे दोन व्यक्तीच्या वयामध्ये 77 एका माणसाचं वय असू शकतं, पण 10 एका माणसाचं वय नाही, म्हणजे हा पर्याय चूक आहे. त्यानंतर काय असेल मग 770 गुणिले, मग आता जर समजा आपण 11 ने भागलं तर काय येईल? 11 7 77 आणि हे शून्य जशाला तसं गुणिले 11. तर आता 70 आणि 11 पण लहान मुलाचं वय होतं, मोठ्या माणसाचं वय नाही, म्हणजे हे पण चूक आहे. मग या ठिकाणी आणखी काय करता येऊ शकतं? तर या ठिकाणी पहा, ह्या 70ला आपण फोड करूयात. 70 म्हणजेच 2 गुणिले 35 गुणिले 11 आणि हे 2 इकडं गुणाकारामध्ये घेऊयात, म्हणजे 770 बरोबर ही 35ला 35 आणि 2 गुणिले 11 जर केलं तर 11 गुणिले 22. तर 35 गुणिले 22 म्हणजे सुद्धा 770च येतं. आणि हे 35 आणि 22 मोठ्या व्यक्तींची वये असू शकतात. 35 and 22 मे बी द एजेस ऑफ अडल्ट मॅन किंवा अडल्ट. तर यांची बेरीज करूया आपण. 35 प्लस 22, तर ही बेरीज येईल 57. and here the option number 3 is correct, 57. तर त्या दोन व्यक्तींच्या वयाची बेरीज असेल 57 म्हणजेच 57. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी 2009 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तर दिलेली माहिती अशी आहे, 2 गुणिले 2 वजा 1 गुणिले 1 म्हणजेच 2 अधिक 1 करायचं, उत्तर लिहायचं 3. पुन्हा 3 गुणिले 3 वजा 2 गुणिले 2 याचं उत्तर काढण्यासाठी 3 अधिक 2 करा. 4 गुणिले 4 वजा 3 गुणिले 3 उत्तर लिहिण्यासाठी 4 अधिक 3 7. 5 गुणिले 5 4 गुणिले 4 उत्तर लिहिण्यासाठी 5 अधिक 4 9. याच पद्धतीने 73 गुणिले 73 72 गुणिले 72 म्हणजेच याचं उत्तर असेल 73 अधिक 72 आणि हे उत्तर येईल 145. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 18? खालीलपैकी कोणत्या संख्येला 18 ने भाग जातो? 2018च्या परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे. 18 ने भाग जाणाऱ्या संख्या. आता 18 ने भाग जाणाऱ्या जर संख्या असतील तर 18 म्हणजे काय आहे? 18 म्हणजेच 2 गुणिले 9. तर त्या संख्येला 2 ने पण भाग जाणं गरजेचं आहे आणि 9 ने पण भाग जाणं गरजेचं आहे. तर आपण चेक करूया 2 ने भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या आहेत. या ठिकाणी इवन आहे म्हणजे समसंख्या आहे, याला 2 ने भाग जाऊ शकतो. इथं 5 आहे, 2 ने भाग जाणार नाही, म्हणजे हे तर ऑप्शन कट झाला आत्ताच. या ठिकाणी 0 आहे, 2 ने भाग जातो, 2 ने भाग जातो. आता 9 ने भाग जाणाऱ्या संख्या शोधूयात. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 वेळेस 4 आहे. या सर्वांची बेरीज किती येईल मग? 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4 4 सख 24. या 24ला 9 ने भाग जात नाही, कारण 9 त्रिक 27 येतं, 24 येत नाही, म्हणजे या संख्येला पण 9 ने भाग जात नाही. त्यानंतर या ठिकाणी पाहूयात आपण 6 1 6 6 2 12 6 3 18 6 24 6 5 30 बेरीज येते, याला पण भाग जाणार नाही 9 न. या ठिकाणी बेरीज येईल 6 6 6 2 12 6 3 18 6 24 6 35 6 6 36 म्हणजे याला 9 ने भाग जातो.
9 1 9 9 चौक 36 म्हणजे या संख्येला 6 6 6 6 6 6 डिव्हिजिबल बाय 2 and 9 2 आणि 9 ने या संख्येला भाग जातो म्हणजे 18 ने सुद्धा जातोच. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे द सम ऑफ फर्स्ट 4 मल्टिपल ऑफ 8 म्हणजेच 8 चे पहिल्या 4 गुणितांची बेरीज किती. 8 च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज किती. तर हा प्रश्न विचारलेला आहे 2018 मध्ये. 8च्या पहिल्या 4 गुणिताची बेरीज जर काढायची असेल तर 8 अधिक 8 2 16 अधिक 8 3 24 अधिक 8 चौक 32 यांची बेरीज करावी लागेल. कारण हे 8च्या पाड्यामधल्या पहिल्या 4 संख्या आहेत. 8 1 8 8 2 16 8 3 24 8 चौक 32 या सर्वांची बेरीज करा. तर या ठिकाणी बेरीज करायला पण सोपी पद्धत अशी आहे की 8 आणि 32 40 आणि 24 आणि 16 40 40 आणि 40 80. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2018 मधीलच हा प्रश्न आहे पहा. The sum of the digit of a number is subtracted from the number. The resulting number is always divisible by. म्हणजे या प्रश्नाचा अर्थ असा होतो कोणत्याही संख्येच्या बेरजेतून म्हणजे कोणत्याही संख्येच्या अंकांची बेरीज करून त्याच संख्येतून वजा केली तर जे उत्तर येतं त्याला कितीनं भाग जातो. तर पहा आपण एक उदाहरण पाहूया. 45 या दोन्हीची बेरीज करा. 4 आणि 5 9 हे 9 याच्यातून सबट्रॅक्ट करा. 45 मायनस 9 हे 9 कसं आलं तर 4 + 5 36. त्यानंतर पाहूया आपण 75 7 आणि 5 12 मायनस हे 12 करा या ठिकाणी तर हे आलं 363. त्यानंतर आणखी एखादा नंबर घेऊयात आपण 120 मायनस 1203 मायनस 117. आणखी एखादा नंबर घेऊया आपण 64 मायनस 6 4 10 10 वजा करूयात 54. तर हे जे उत्तर आलेलं आहे या उत्तराला यापैकी कोणत्या संख्येने भाग जातो हे आपल्याला विचारलंय. म्हणजेच या ठिकाणी जे हे 36 63 117 किंवा 54 आहे याला कोणत्या संख्येने भाग जातो. तर पहा आपण जर सर्व संख्याकडे निरीक्षण केलं तर 2 न जर विचार केला तरी तर 3 आहे 7 आहे म्हणजे याला 2 ने भाग जाणार नाही. 5 ने विचार केला तर एकक स्थानी 5 किंवा 0 नाही म्हणजे याला भाग जाणार नाही. 2 ने नाही गेला तर 8 न जाणं शक्यच नाही. राहिला फक्त 9 तर याला 9 ने भाग जातो. 9 1 9 9 चौक 36 9 9 1 9 9 7 63. या ठिकाणी 9 9 1 9 9 1 9 2 उरले 9 3 27 आणि 9 9 1 9 9 54. म्हणजे दिलेल्या संख्येतील सर्व अंकांची बेरीज त्याच संख्येतून वजा केली तर येणाऱ्या उत्तराला 9 ने भाग जातो. कोणतीही संख्या घ्या मग तुम्ही किती पण 1 अंकी घ्या 2 अंकी घ्या 3 अंकी घ्या 4 अंकी घ्या कोणतीही संख्या घ्या त्याला 9 ने भाग जातच असतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे इफ सम ऑफ 2 नंबर्स इज 3,45,678 if one number is 16,016 greater than other number what is the greater number. तर यासारखा प्रश्न आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण पाहिलेला आहे. याचा अर्थ असा आहे 2 संख्यांची बेरीज ती आहे 3 4 5 6 7 8 आणि त्या 2 संख्येतील फरक तो आहे 16,016 म्हणजे 16,016. तर आपल्याला विचारला आहे ग्रेटर नंबर तर मोठी संख्या कोणती. मोठी संख्या तर लक्षात ठेवा जेव्हा बेरीज दिली जाते आणि फरक दिला जातो तेव्हा मोठी संख्या काढण्यासाठी यांची बेरीज करा. 3 4 5 6 7 8
आणि 16,016 यांची बेरीज केल्यानंतर 8 आणि 6 14ला 4 हातचे 1 7 आणि 1 8 आणि 1 9 6 6 आणि 5 11 हातच्याला 1 4 आणि 1 5 आणि 1 6 आणि हे 3. तर ही बेरीज झालेली आहे 3,61,694. याला आपल्याला 2 न डिवाइड करायचं आहे. तर 2 न डिवाइड करत असताना बे एक बे, या ठिकाणी बे एक बे, 1 उरलं 82 16. पुन्हा 1 आहे, शून्याचा भाग बसेल 82 16. पुन्हा बे चोक 8, 1 उरलं 2 सत्ती 14. म्हणजे उत्तर येईल 1,80,847. तर ही असेल मोठी संख्या 1,80,847, पर्याय क्रमांक 3. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 128 boxes are packed with 36 toffees in each box. If four less toffees are packed in box, which can be filled with the same number of toffees each. म्हणजे 128 बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये 36 टॉफीज पॅक केलेल्या आहेत. तर आता आपल्याला 4 टॉफी कमी पॅक करायच्या आहेत, तर किती बॉक्स लागतील? म्हणजे बॉक्सची संख्या गुणिले टॉफी किती असणार आहेत? 32. तर हे बॉक्सची संख्या काढायची आहे. तर हा प्रश्न अगदी सेकंदामध्ये कसा सुटतो पहा. हे 32 जे आहे ना, 4 कमी म्हणजे 36 पेक्षा 4 कमी 32. हे 32 इकडे भागाकारामध्ये घ्या म्हणजे बॉक्सची संख्या मिळेल. बॉक्सची संख्या काढायची असेल तर हे 128 गुणिले 36 आणि भागाकारामध्ये 32. 4 न भाग जाईल पहा. 4 8 32, 4 9 36. 8 न भागूयात. 8 1 8, 8 1 8, 4 उरले 8 संग 48 आणि 16 आणि 9चा गुणाकार करा. 16 9 44 म्हणजे 144. तर प्रत्येकामध्ये जर 4 कमी टॉफीज ठेवल्या तर 144 बॉक्सेस लागतील. 144 बॉक्सेस आर रिक्वायर्ड इफ वी हॅव टेकन 4 लेस टॉफीज. तर या पद्धतीने आपण याचं उत्तर लिहू शकतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पुढचा प्रश्न आहे 3 आणि 5 ची गुणिते 100 पर्यंत किती आहेत? तर 3 आणि 5 यांची सेम गुणिताचा जर विचार केला 3 and 5 मल्टिपल, तर पहिला मल्टिपल आहे 15. 15च्या ह्याच्यामध्ये 30, 45, 60, 75 and 90. म्हणजे मल्टिपल ऑफ 3 and 5 15, 30, 45, 60, 75 and 90. म्हणजे 1 2 3 4 5 and 6. ऑप्शन नंबर 4 6 मल्टिपल. 2019च्या पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. हा पण प्रश्न 2019 मध्येच विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 4 5 6. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 4 5 6. तर या ठिकाणी 3 4 5 आणि 6 ने भाग जाणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 2 60. आणि हा पण प्रश्न 2019 मध्येच विचारलेला आहे. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 0ला त्यानेच 100 वेळा गुणाकार केल्यास उत्तर काय येईल? म्हणजे वजा 1ला त्यानेच 100 वेळा गुणाकार केलाय म्हणजे -1 इंटू -1 इंटू -1 इंटू 100 टाइम्स. तर हा पण प्रश्न 2019 मध्येच विचारलेला होता. तर हा गुणाकार किती येतो? तर याचा एक नियम लक्षात ठेवा. जर समजा -1 गुणिले -1 जर असेल तर याचं उत्तर येतं +1. आता हेच -1 गुणिले -1 गुणिले -1 1 2 3 टाइम्स देन इट्स आन्सर -1. त्यानंतर -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1 1 2 3 4 टाइम्स इट्स आन्सर +1. -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1 इंटू -1 तर याचा आन्सर येईल -1. तर लक्षात ठेवा हे या ठिकाणी हा जो प्रॉडक्ट आहे हे 2 टाइम्स घेतल्यानंतर येतं 2 टाइम्स
त्यानंतर हे 3 टाइम्स, त्यानंतर 4 टाइम्स आणि हे आहे 5 टाइम्स. तर पहा, जेव्हा आपण इवन घेतो म्हणजे समसंख्या 2 आणि 4 तेव्हा उत्तर हे पॉझिटिव्ह असतं. आणि जेव्हा 3, 5, 7 टाइम्स घेतो तेव्हा आन्सर हे निगेटिव्ह आहे. तर आपलं हे जे 100 आहे ते आहे इवन टाइम म्हणजे समसंख्या आहे, समसंख्या इवन टाइम्स. तर याचं उत्तर येईल +1 म्हणजेच ऑप्शन नंबर फर्स्ट. तर या पद्धतीने या दोन्हीही चॅप्टरवरील महत्त्वाची अशी सर्व प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण केलेले आहेत. सहज आणि सोप्या पद्धतीने प्रत्येक प्रश्न आपण या ठिकाणी पाहत आहोत. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी पुढच्या 2 चॅप्टरसह. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.